देन सार्कोमा. होत नाही, पण ब्लड मधून याचं होऊ शकतं. तर लंग्स कॅन अफेक्ट इन सार्कोमा. टाईप्समध्ये याच्यामध्ये सायनोव्हियल सार्कोमा इज अ मॅलिग्नंट सायनोव्हियल सार्कोमा ही कॉमन हा प्रकार आहे. दिस इज हायली मॅलिग्नंट ट्यूमर अरायझेस फ्रॉम द सायनोव्हियल मेम्ब्रेन ऑफ द जॉइंट, टेंडर, शीथ or a bursa. It may occur at any age, but the boy of the second and third decade are usually affected. The patient usually presents with the swelling at the near joint, pain in the affected joint, and limitations of movement of the said joint. X-ray shows a soft tissue shadows with flecks of the calcification, but these are seldom any alteration of the joint line. Skyography of the chest may reveal pulmonary metastasis. जेव्हा सायनोव्हियल मेम्ब्रेनमध्ये अशा प्रकारचं स्वेलिंग होते, म्हणजे टेंडन, शीथ, बर्सा ह्या ठिकाणी होऊ शकतो. बट इट्स व्हेरी रेअर, खूप कमी प्रमाणात पेशंट पाहायला मिळतात. पण ह्याचा ब्लड सप्लाय खूप हायली वस्क्युलर असल्यामुळे मेटास्टॅसिस सगळ्यात पहिले लंग्समध्ये होतो. तर जेव्हा येतो पेशंट तेव्हा आपल्याला सेकंडरी चेंजेस पाहायचे जर असतील तर एक्सरे चेस्ट करून आपल्याला करता येईल. आता हे सगळे स्वेलिंग एका विशिष्ट हेड्स खाली दिलेले आहे. पण याच्या व्यतिरिक्त जे स्वेलिंग शरीरामध्ये आढळतात त्याला मिसलेनियस स्वेलिंग म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सिबॅसियस सिस्ट. दिस इज of the sebaceous gland due to blockage of the duct of the gland which opens mostly into the hair follicle. आपल्या शरीरामध्ये सिबॅसियस ग्लँड कशासाठी असतात? आपल्या बॉडीचं मॉइस्ट आणि टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी असतात. त्याच्यामुळे त्याच्यामधून एक विशिष्ट प्रकारचं सिक्रिशन होत राहते, दॅट इज कॉल्ड सीबम. पण हा ग्लँड म्हटल्यानंतर डक्ट आली, तर डक्ट एखाद्या वेळेस जर ब्लॉक झाली तर त्या ठिकाणी सीबम जे आहे सिक्रिशन ते कलेक्ट होते आणि त्याची सिस्ट तयार होते. पण आता सिस्ट म्हटली की डक्ट आली म्हणजे ही आहे आपली स्किन. प्रत्येक स्किनच्या ठिकाणी अशा प्रत्येक हेअर फॉलिकलच्या ठिकाणी एका एका डक्टचं ओपनिंग असते. सिबॅसियस डक्ट. आता याच्यातून सीबम निघत राहतो, हा निघत राहतो. पण काही कारणास्तव इथं ब्लॉकेज आलं. ब्लॉक झाल्यानंतर ही जे सीबम निघत असते ते असं इथेच कलेक्ट होत राहते आणि सिस्टिक फॉर्म तयार होते. आणि हा ब्लॉक झालेला आता कुठल्याही गोष्टीत काही अडकलं तर त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा अडकाव आपल्याला दिसतो. तो पॉइंट होतो ब्लॅक. कशात होते? छिद्रात. छिद्र म्हणजे पंक्टम, तर याला म्हणतात पंक्टम. तर सिबॅसियस सिस्टचं क्लिनिकल किंवा कार्डिनल सायन्स आहे. देर इज अ पंक्टम इन द सेंटर ऑफ द ग्लँड. This is the cyst of sebaceous gland due to the blockage of duct of this gland which opens mostly into the hair follicle. The gland becomes distended by its own secretion. Obviously, it contains sebum, which is yellowish, white, cheesy, pultaceous material. Almost always there is a black spot on the swelling, which is obstructed opening and is called punctum. This is the swelling is fixed to the skin, but it is quite movable over the deeper structure. Sebum can squeeze out from this cyst to the punctum. कधी कधी स्क्वीज करून जेव्हा आपण काढतो तर हे पंक्टम बाजूला होऊन याच्यातलं सीबम पूर्ण बाहेर निघू शकते आणि ही जी सिस्ट आहे ती श्रिंक होते. परत त्याच्यात ब्लॉकेज आला की परत त्याच्यात रिकरन्स होतो. तर पेशंट आपल्याला रिकरन्सची हिस्ट्री देतो. Sometimes punctum is not visible, so other theories how come up indicates its origin. कधी कधी punctum त्या ठिकाणी दिसत नाही तेव्हा it arises from a fragment of epidermal cell nest following blunt or penetrating injury. कधी कधी मार लागल्यामुळे ते ग्लँड आहे तिचं ब्लॉकेज होऊ शकते. ट्रोमा झाल्यामुळे ते बंद होऊ शकते. ही पण एक थिअरी त्याच्या मागे असू शकते. इट अराइज फ्रॉम हेअर फॉलिकल मधून होऊ शकते. इट इज कॉमनली सीन इन यंग अडल्ट दो नो एज इज एक्झल्टेड. इट मे ऑकर एनीवेअर इन द बॉडी एक्सेप्ट पाम अँड सोल.
though it is commonly seen in the skull, face, scrotum. It may be single or multiple. It is smooth and of round shape, whose margins yield to be palpating finger. Fluctuation test always present, though transformation test is negative due to TG and pultaceous material. Complication of sebaceous cyst. Infection when the cyst become enlarged and painful. Ulceration, rupture and sinus formation. Calcification of sebaceous cyst. Carcinomatous changes are very rare. And sebaceous horn like structure होते ते complication आहे. After the sebaceous cyst has been ruptured and chronic infection spread to the surrounding tissue from a sebaceous cyst, it leads to a painful, wavy, fungating and discharging mass, quite often known as Koch's peculiar tumor. Sometimes slow discharge of sebum from the white punctum may harden as soon as it comes out to the form of sebaceous horn, which is nothing but inspirated sebaceous material. हे झालं sebaceous cyst. त्याच्यामध्ये sebaceous horn आणि Koch's peculiar tumor हे कॉम्प्लिकेशन आहे. Then miscellaneous swelling मध्ये condyloma. This is a manifestation of secondary stage of syphilis. Condyloma is the secondary stage of syphilis. It is nothing but hypertrophy of epidermis occurring at the mucocutaneous junction. ज्या पेशंटमध्ये सिफिलिस आहे, सिफिलिसची पहिल्या स्टेजमध्ये अल्सर्स असतात आणि सेकंडरी स्टेजमध्ये कॉन्डिलोमा फॉर्म होतो. इट इज नथिंग बट द ग्रोथ ऑफ हे इपिडर्मिस. आणि कुठे आढळतो? ॲट म्युकोक्युटेनियस जंक्शन. फॉर एक्झाम्पल, ज्या ठिकाणी म्युकस मेम्ब्रेन आणि स्किन एकत्र येतात, आउटर अँगल ऑफ माउथ, ॲनस आणि वल्वा, ह्या ठिकाणी कॉमन साइट ऑफ कॉन्डिलोमा आहे. इट लुक्स लाईक ए फंगेटिंग सेसाइल रेज बट फ्लॅट ग्रोथ विथ मॉइस्ट अँड सोडर सरफेस. असं एक विशिष्ट प्रकारचा त्याचा कॉलीफ्लॉवर लाईक ग्रोथ असते, एकदम स्किनच्या लेवललाच असते आणि मॉइस्ट असते. पण हिस्ट्री ऑफ एसटीडी त्यामध्ये आपल्याला मिळू शकते. ते नेक्स्ट स्वेलिंग आहे वाढ. दीज आर पॅचेस ऑफ ओव्हरग्रोथ स्किन विथ हायपरकेरेटोसिस. This may occur at any age but commonly found in children, adolescent and young adult. In the first few weeks, these swelling grow up to their full size. The growth seems to be stimulated by virus. Viral infection मुळे सुद्धा हे. The main complaint of patient is disfiguring. Sometimes wart become painful when they are repeatedly rubbed or become infected. This usually persists for a quite long time and even they disappear. Then keloid and hypertrophic scar. This is not a tumor but blood आणि फायब्रिक जे असते ते रिप्लेस होते कॉलेजन आणि फायब्रोस टिश्यू आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेंथ ला होते आणि त्या ठिकाणी किलॉइड फॉर्म. तसंच हायपरट्रॉफिक स्कार आहे, त्याच्यामध्ये जास्त एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फायब्रस टिश्यू तयार होते आणि स्कार तयार होतो, त्याला हायपरट्रॉफिक स्कार म्हणतात. याच्यामध्ये फायब्रस एक्सेसिव्ह टेन्शन ज्या ठिकाणी येते, एखादा भाग आपला एकाच ठिकाणी जेव्हा घासला जातो त्या ठिकाणी जाड होते. एखाद्या वेळेस गाडीचं एक्सिलेटर आपण धरून आपल्याला इथं जे होते हार्डनेस, त्याला हायपरट्रॉफिक स्कार म्हणतात. देन कॉर्न. दिस इज द कंडिशन. दीज कंडिशन्स आर व्हेरी कॉमन आणि आर नॉट अननोन टू एनीबडी. सगळ्यांना माहित आहे. ए कॅलॉसिटी इज रेज thickened patch of hyperkeratosis commonly seen in the area of body which undergo excessive wear and tear and repeated minor trauma. For example, Gardner hand. Histologically, there is an increased thickening of epidermis, particularly the stratum corneum and the granular layer. The corn, on the other hand, is a circumscribed horny thickening, cone-like in shape, with its apex pointing inward and the base at the surface. म्हणजे आपल्या पायाला जेव्हा कॉर्न दिसते तर तो जो दिसतो आपल्याला तो बेस असतो आणि त्याचा अपेक्स आतल्या बाजूला असते, कोनिकल शेप असतो. आईस्क्रीमचा कोन जसा असतो ना तसा. Being circumcised, it is palpable as a nodule. It is thicker than callosity and cause more concern to the patient. This occurs at the site of friction and often spontaneously disappears when the causing factor is removed.
म्हणजे वारंवार त्या ठिकाणी जर ट्रोमा होत असेल किंवा टाईट शूज घालत असाल तुम्ही, ते जर सोडून दिलं तुम्ही तर आपोआप डिसॅग्री होईल. हिस्टॉलॉजिकली इट इज कंपोज्ड ऑफ केराटिन मासेस विथ द इंटॅक्ट बेझल लेअर. इट इज ऑफन कॉज्ड बाय इल फिटिंग अँड टाईट शूज चिफली अफेक्टिंग द फीट अँड टोज. हे आहे एक ग्रॅन्युलोमा पायोजन आहे, पायोजेनिक ग्रॅन्युलोमा. याच्यामध्ये एक नोड्यूल तयार होते, ते तुम्ही वाचून घेण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये काही विशेष हे नाही आहे. बाकीचं या ठिकाणी आपलं सोडून